आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम आणि प्राईम टाइमच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची प्राईम बातमी आणि ती देखील राज्यातील सत्ता संघर्ष हा आता टिपेला पोहोचलेला असतानाच आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणखी एक खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे हे आता राजकारणामध्ये सक्रिय होऊ शकतात। काही मोजक्या राजकीय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूर राहिल्याचं दिसून आलेलं होतं, परंतु आता शिवसेनेचे बहुतांश मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे हे मैदानामध्ये उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न देखील करू शकतात अशी अटकळ बांधली जाते। तर एकंदरीतच तेजस ठाकरे हे जर पक्षामध्ये आले तर नेमकं काय घडू शकतं, तेजस ठाकरे यांनी आतापर्यंत नेमकं काय काय केलेलं आहे यावरती एक नजर टाकूयात। तर कोण आहेत तेजस ठाकरे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तेजस ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र ही त्यांची खरं तर प्रमुख ओळख। वन्यजीव संवर्धनासाठी आजपर्यंत तेजस ठाकरे यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे। तर 2014 मध्ये तेजस ठाकरेंनी पालीची आणखी एक प्रजाती शोधून काढलेली होती। शोध कार्याची तेजस ठाकरे यांना आवड आहे। तर पालीवरील शोध निबंधाची आंतरराष्ट्रीय मासिक झुटास्का यामध्ये नोंद देखील करण्यात आलेली होती। तर पश्चिम घाटामध्ये सापाची नवी जी आहे ती प्रजाती त्यांनी शोधून काढलेली होती। तेजस यांना संशोधनाचं निश्चितच आवड असल्याचं स्पष्ट होतंय। गोड्या पाण्यामधील खेकड्याची जातही तेजस यांनी शोधून काढलेली होती। तर आदित्य ठाकरेंच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी असलेले तेजस अनेक वेळा अनेकांचं लक्ष वेधून घेताना यापूर्वी आपण पाहिलेलं, तर 2019च्या अहमदनगरमध्ये रॅलीतही त्यांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरलेली होती। तर 2022 मधील औरंगाबादच्या सभेतही त्यांनी उपस्थिती दर्शवलेली होती। आणि याच संदर्भामध्ये आता शिवसेना नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूयात। तेजसची माझी काही वैयक्तिक या विषयावरती बोलणंही झालं नाही, भेटी झाला नाही आणि मला वाटते तो पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरती आहे। परंतु एक नक्कीच आहे की तेजस सारखा कार्यकर्ता, तेजसने जे केलेलं कार्य आणि काम जे पाहता ते नेहमीच संघटनात्मक नाही पण एक चळवळ म्हणून घेऊन नेहमीच त्यांनी मदत करण्याचं काम प्रत्येक स्तरावरती केलेलं आहे। पण त्यांचा क्षेत्र हा वेगळा आहे, राजकारण नाही। राजकारणामध्ये आपण पाहता की आदित्यजी त्या उत्साहाने जिद्दीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतायत। आदित्य ठाकरे यांचे भाऊ तेजस ठाकरे यांची देखील राजकारणात म्हणजे शिवसेनेत परत एकदा क्रियाशीलरित्या राजकारणात येतील अशी एक शक्यता वर्तवली जाते। त्या संदर्भात किंवा सेनेसंदर्भात चर्चा आहे काय? मला वाटतं याच्याविषयी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबच निर्णय घेतील आणि समजा तेजस ठाकरे राजकारणात आले त्याच्यात काय नवीन वाटून घेण्याची गरज मला असं वाटतं महाराष्ट्राला वाटू नये।